नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 11 बायोलॉजी आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये आपण डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 2 सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि आज आहे आपल्या व्हिडिओचा पार्ट दुसरा. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर त्या अगोदर एक छोटंसं नोटिफिकेशन. प्रारंभ 2.0 ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे स्टेट बोर्ड प्लस एमएसटी सीईटी साठी. पण फक्त एवढंच नाहीये, त्याच्यामध्ये खूप सारं मोठं सरप्राईज आहे. काय आहे या बॅच मध्ये तर 2 मिनिटांमध्ये सांगतो. पण त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल तर गुगल प्ले स्टोर वरून बायो किरण हे ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल, ज्यामध्ये सिरियसली सगळे लेक्चर जे आहेत तर ते होतील तुमच्या. मग काय करायचं, गुगल प्ले स्टोर वरती जायचं, बायो किरण सर्च करायचं. बायो किरण सर्च केल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल, इथे इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रारंभ 2.0 ही बॅच दिसेल. आणि जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगेन. इव्हन ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची नाही त्यांना सुद्धा फ्री स्टडी मटेरियल साठी तिथे 3 डॉट वरती क्लिक करायचं आणि तिथे फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जाऊन फ्री स्टडी मटेरियल ऍक्सेस करायचं. तर फ्री स्टडी मटेरियल साठी सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर बघितलं तर या ऍपचे फीचर्स काय, तर पहिली गोष्ट म्हणजे सगळे लेक्चर्स जे आहेत तर ते इथे सगळे लेक्चर जे आहेत तर ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. सगळा सिलेबस 11चा पूर्ण सिलेबस आणि 12चा पण पूर्ण सिलेबस इथे कव्हर होणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त एमएससी सीईटीचे जे 4 चॅप्टर आहे 11चे तेवढेच कव्हर होतील, नाही. 11चा पूर्ण सिलेबसचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला इथे मिळतील. त्याचबरोबर सगळे रेकॉर्डिंग, ऑल लाईव्ह लेक्चर्स, सगळे रेकॉर्डिंग जे आहे सगळ्या लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डिंग तुम्हाला वर्षभर ऍक्सेस करता येतील. कितीही वेळेस तुम्ही ते बघू शकता. टेस्ट सिरीजचं जर म्हणाल तर 2 प्रकारच्या टेस्ट सिरीज असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सिरीज असणार आहे सगळ्या चॅप्टरवरती, म्हणजे जवळपास 12वीचे 15 चॅप्टर प्लस 11वीचे 4 चॅप्टर असे 19 चॅप्टर वरती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर सब्जेक्टिव्ह टेस्ट मात्र 12वीच्या सगळ्या चॅप्टर वरती असेल. म्हणजे तुम्हाला ते आपण 30+ टेस्ट तुम्हाला तिथे मिळतील. त्याचबरोबर जर तुम्हाला जर म्हटलं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्सच्या पीडीएफ तुम्हाला तिथे मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला सॉल्व्हिंग सेशन सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे. जर पुढे जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा होणार आहेत. जे तुमचे लाईव्ह डाऊट, म्हणजे तुम्ही जर म्हणाल की सर आम्ही लाईव्ह लेक्चर करत नाही, आमचे डाऊट कसे सॉल्व्ह होतील, तर घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जस्ट चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे जे डाऊट असेल तर ते टाकायचे. ते मी नेक्स्ट लाईव्ह सेशन मध्ये सगळ्यात सुरुवातीला ते डाऊट घेईल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ते रेकॉर्डिंग म्हणून ते बघत असाल तर तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. त्याच्यामुळे त्याचंही टेन्शन घ्यायचं गरज नाही. सगळ्या नोट्स ज्या आहेत तर त्या आपल्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत तुम्हाला, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याच्या प्रिंट घेऊ शकता. त्याचबरोबर आणखी काही एक्स्ट्रा पीडीएफ कंटेंट असेल, नीट एक्झाम साठी असेल, एमएसटी सीईटी साठी असेल किंवा एमएस नर्सिंग सीईटी साठी असेल तर ते सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि त्याचबरोबर शेवटी फुल लेंथ बायोलॉजीच्या मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, ज्या सगळ्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट असतील. आता हा कोर्स कुणासाठी आहे, तर कोर्स आहे जे 11th मध्ये शिकतायत किंवा ज्यांनी आता 11वीला ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी. त्याचबरोबर एचएससी स्टेट बोर्ड म्हणजे जे 12वीला विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ज्यांना एमएसटी सीईटीची तयारी करायची पीसीबी ग्रुपमध्ये तर त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ज्यांना एमएच नर्सिंग सीईटी करायची आहे तर त्यांच्यासाठी. आणि जे आता नीटचं प्रिपरेशन करतायत तर त्यांच्यासाठी. या सगळ्या जवळपास 5 एक्झामसाठी हा आपला कोर्स जो आहे तर तो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी बरेच विद्यार्थी म्हणतात की सर याची प्राइस किती असेल, तर विद्यार्थी मित्रांनो प्राइस खूप कमी आहे. सध्या ऑफर चालू आहे, वेलकम ऑफर चालू आहे. आणि याची ओरिजिनल प्राइस जी आहे तर ती आहे 1999 रुपीज. मात्र सध्या वेलकम ऑफर आहे आणि त्यामुळे ही प्राइस जी आहे तर ही प्राइस तुम्हाला द्यायची गरज नाही, तर तुम्हाला द्यायची गरज आहे ती फक्त 999 प्लस जीएसटी. सो एवढेच तुम्हाला द्यायचे. ओके, 999 प्लस जीएसटी एवढेच तुम्हाला पैसे द्यायचे. वेलकम ऑफर चालू आहे. वेलकम ऑफर आहे 1 जुलैपर्यंत. 1 जुलैपासून आपले लाईव्ह क्लास चालू होणार आहेत. त्याच्यामुळे जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ऍडमिशन घ्यायचं तर लवकर लवकर ऍडमिशन घेऊन टाका. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. अजूनही ज्यांना रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी ऍडमिशन घेऊन टाका. ओके, चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आपल्याला डिस्कस करायचं आहे सेकंड चॅप्टर, दॅट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि या चॅप्टरला आपण ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओ मध्ये पण डिस्कस केलेलं आहे. सो सेकंड व्हिडिओ मध्ये आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट टॉपिक दॅट इज द
टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. सो टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी मध्ये आता डिटेलमध्ये बघू. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. क्लासिफिकेशन जे तर ते एकाच म्हणजे घेतलं आणि लगेच डिवाइड करून टाकलं असे सिंगल स्टेप प्रोसेस नाहीये. इट इन्व्हॉल्व हायरकी, म्हणजे खूप साऱ्या स्टेप आहेत. हायरकी म्हणजे खूप साऱ्या स्टेप. सो विच इच स्टेप रिप्रेझेंट रँक. प्रत्येक स्टेपला रँक म्हटलं जातं किंवा कॅटेगरी म्हटलं जातं. सो सिन्स द कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. जेवढी काही अरेंजमेंट आहे टॅक्झॉनॉमीची, सो त्याला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. अँड ऑल कॅटेगरीज इन दिअर इन्क्रीजिंग ऑर रिट्रोग्रेसिव्ह ऑर्डर टुगेदर कंटिन्यू टॅक्झॉनॉमिक हायरार्की. आणि ही जेव्हा आपण एक इन्क्रीजिंग ऑर्डर नेतो, सो त्याला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिक हायरार्की. सो किंगडम डिव्हिजन आता कशी आहे बघा ही टॅक्झॉनॉमिक हायरार्की, कारण तुम्हाला नीटला क्वेश्चन विचारला जातो विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ टॅक्झॉनॉमिक हायरार्की, आणि त्याच्यासाठी हा वर्ड तुम्हाला खूप गरजेचा आहे. बघा किंगडम, किंगडम नंतर आहे डिव्हिजन, डिव्हिजन नंतर आहे क्लास, क्लास नंतर आहे ऑर्डर, ऑर्डर नंतर फॅमिली, फॅमिली नंतर जीनस आणि लास्टला स्पेसिस. सो किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस या पूर्ण सिक्वेन्स मध्ये ओके तुम्हाला जी सिक्वेन्स आहे तर त्याला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिक हायरार्की. सो आर द दीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. या सगळ्या कंपल्सरीली कॅटेगरीज आहेत. याच्यामध्ये काही फॅकल्टेटिव्ह कॅटेगरी सुद्धाच असतात, जसं की फॉर एक्झाम्पल सब ऑर्डर, सब फॅमिली, सब क्लास, सब जीनस असे वेगवेगळे असतात. सब आलं की ते म्हणायचं ते फॅकल्टेटिव्ह आहे. त्याची काही ऑलवेज गरज असेल असंच नाही, पण अशा काही स्पेसिस असतात की ज्यांच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक वेळेस कंपल्सरी ऑर्डर मध्ये डिवाइड करता येते. त्याच्यामध्ये पण छोटे छोटे ग्रुप करावे लागतात, मग तेव्हा आपण सब ऑर्डर, सब फॅमिली वगैरे वापरतो. ओके चला नेक्स्ट पुढचा ग्रुप आहे बघा, दॅट इज द टॅक्झॉनॉमिक हायरार्की. आणि टॅक्झॉनॉमिक हायरार्की मध्ये वेगवेगळे आहेत टॅक्झॉन. ओके सो अ टॅक्झॉन is a taxonomic group of any rank in the system of classification. आणि हे जे सांगितलं होतं तर हे सांगितलं होतं H.S. Laman. फॉर एक्झाम्पल प्लांट किंगडम each one of the following such as angiospermy. प्लांट किंगडम मध्ये जर म्हटलं तर अँजिओस्पर्मी असेल, डायकॉटिलिडॉनी असेल, पॉलीपेटली असेल, माल्वेसी असेल, रिप्रेझेंट अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप दॅट इज द टॅक्झॉन. आणि प्रत्येक टॅक्झॉनॉमिक ग्रुपला म्हटलं जातं टॅक्झॉन. ओके सो आता हे टॅक्झॉन कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात तर जस्ट आपल्याला एक इथे चार्ट दिलेला आहे बघा. इथे चार्ट मध्ये काय सांगितलं तर सगळ्यात पहिल्यांदा कॅटेगरी सांगितलेली आहे जसं की किंगडम. इथे टॅक्झॉन मध्ये आहे सपोज प्लांटी. अॅनिमल मध्ये जर बघितलं तर अॅनिमलिया. सो किंगडम दोन प्रकारचे इथे दिले आहेत आपल्याला, प्लांटी आणि अॅनिमलिया. तर त्याच्यामध्ये जनरली प्लांटचं जेव्हा आपण डिफरन्सिएशन करतो किंवा क्लासिफिकेशन करतो तर तेव्हा आपण सब किंगडमच्या खालची जी टॅक्झॉन आहे तर त्याला आपण डिव्हिजन म्हणतो. पण हे जेव्हा आपण अॅनिमलचं करतो तर तेव्हा त्याला आपण फायलर म्हणतो. मग डिव्हिजन अँजिओस्पर्मी. ओके डिव्हिजन काय झाली अँजिओस्पर्मी. पण फायलम दॅट इज द कॉर्डेटा. कॉर्डेटा द बिगेस्ट फायलम कॉर्डेटा. त्याच्यानंतर क्लास जर म्हटलं तर डायकॉटिलिडॉनी. इकडे क्लास जो आहे तर तो आहे रेप्टाइला. सब क्लास जो आहे तर तो पॉलीपेटाली. इकडे आहे डेप्सिडिया, डॅप्सिडा. त्याच्यानंतर इकडे आहे सेरीज जी आहे टॅक्झॉन कॅटेगरीमध्ये सेरीज जी आहे तर तिकडे आहे थालेमी फुल्लोरी. इकडे मात्र सेरीज नाहीये. इकडे आहे ऑर्डर, ऑर्डर जी आहे तर ती माल्वेल्स. आणि इकडे आहे स्क्वॅमॅटा, स्क्वॅमॅटा. त्याच्यानंतर इकडे फॅमिली जी आहे तर ती आहे माल्वेसी. इकडे मात्र इलॅपिडी. त्याच्यानंतर जीनस जो आहे तर तो आहे हिबिस्कस. इकडे मात्र आहे नाजा. स्पेसिस जे आहे रोजा सायनेन्सिस, म्हणजे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस ज्याला आपण जास्वंद म्हणतो. आणि इकडे आहे नाजा नाजा. आता दोन्ही मध्ये जर डिफरन्स जर बघितला आपण तर बघा प्लांट मध्ये जीनस आणि स्पेसिस कधीही सेम नसतो. मात्र तेच जर आपण अॅनिमल मध्ये बघितले, सपोज इथे बघा इथे जीनस पण नाजा आहे आणि स्पेसिस पण नाजा आहे. नाजा नाजा म्हणजे आपला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा ज्याला आपण नाग म्हणतो. तर हे जे काही हिबिस्कस रोजा सायनेन्सिस दोन्ही पण नावं सेम नाही आहेत, मात्र अॅनिमल मध्ये दोन्ही नावं सेम आहेत. याचाच अर्थ काय तर प्लांट आणि अॅनिमल मध्ये एक डिफरन्स असा आहे नाव देताना नॉमेनक्लेचर करताना की अॅनिमल
प्लांटचं नाव आपण जीनस आणि स्पेसिस सेम ठेवू शकतो, मात्र प्लांटचं जीनस आणि स्पेसिस कधीही सेम नसतं. ओके, चला नेक्स्ट आहे युनिट ऑफ क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशनचं युनिट नक्की काय आहे? ओके, सो युनिट ऑफ क्लासिफिकेशन तर बघा, स्पेसिस पहिलं युनिट जे आहे तर ते आहे स्पेसिस. सो स्पेसिस इज द प्रिन्सिपल लोवेस्ट नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट. बघा इथे नीटचा एक क्वेश्चन आहे, लोएस्ट टॅक्झॉन ऑफ टॅक्झॉनॉमी. ओके, तर ते आहे स्पेसिस. सो रँकिंग बिलो अ जीनस डिनोटेड बाय लॅटिन बायनॉमियल कन्सिडर्ड ॲज द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. ओके, जसं की बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम काय बघा, आता खूप सिंपल सांगतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये 2-3 आकाश नावाची मुलं असेल आणि मी जर सपोज नाव दिलं, ए आकाश इकडे, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होईल की नेमकं कुठल्या आकाशला बोलवलंय. मग तेच जर मी म्हटलं सपोज एखादा असेल आकाश देशमुख, ओके, आणि मी म्हटलं आकाश देशमुख इकडे, तर आता एकच असेल ना आकाश देशमुख. सो मी दोन्ही नाव घेतलं, नाव आणि आडनाव दोन्ही घेतलं. प्लांटचंही तसंच आहे की जीनस आणि स्पेसिस, जसं की फॉर एक्झाम्पल फिकस बेंगालेन्सिस म्हणजे वड, फिकस इलास्टिका म्हणजे रबर, फिकस कॅरिका म्हणजे अंजीर, फिकस रिलिजिओसा म्हणजे उंबर, सॉरी फिकस रासेमोसा मीन्स उंबर, फिकस रिलिजिओसा मीन्स पिंपळ. मग आता हे जे फिकस आहे तर ही जीनस सेम आहे, पण नावं तर डिफरंट आहे ना. तसं आडनाव आपलं भरपूर असतं, पण आपल्या घरामध्ये एकाच आडनावाचे सगळे आहेत, पण सगळ्यांचंच नाव सेम आहेत का? नाही. तर त्याच पद्धतीने प्लांट आणि अॅनिमल दोन्हींना वेगवेगळं नाव दिलं जातं. जेव्हा जीनस आणि स्पेसिस असे दोन नाव असतात तर त्याला म्हटलं जातं बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. सो इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. जे एकाच स्पेसिसचे इंडिव्हिज्युअल असतात तर ते एकमेकांमधून मध्ये काय करू शकतात, इंटरब्रीडिंग करू शकतात. अँड कंडिशन टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग, आणि ते काय करू शकतात, ते नवीन ऑफस्प्रिंग बनवू शकतात जे की फर्टाईल असेल. फर्टाईल म्हणजे काय, तर ते नवीन ऑफस्प्रिंगला परत बर्थ देऊ शकतात. सो इट वॉज थॉट टू बी अ इनडिव्हिजिबल, स्टेबल अँड स्टॅटिक युनिट. कसं आहे, स्टेबल युनिट आहे, स्टॅटिक युनिट आहे. सो हाउएव्हर in the modern taxonomy, subdivision of species such as subspecies, varieties, populations are seen and given more importance. ठीक आहे, हे खूप महत्वाचं एक टॅक्झॉन आहे. सेकंड जी ग्रुप आहे तर ती आहे जीनस. सेकंड जो ग्रुप आहे तर तो आहे जीनस. सो जीनस इज अ हायर टॅक्झॉनॉमिक रँक और कॅटेगरी दॅन स्पेसिस यूज. So in the biological classification of living and fossil organism, genus is a group of species bearing close resemblance of one another in their morphological character, but they usually do not interpret. जीनस जे तर त्याचे वेगवेगळे ग्रुप असू शकतात, वेगवेगळ्या स्पेसिस असू शकतात, पण ते एकमेकांमध्ये इंटरप्रिट करतीलच असं काही नाही. नॅचरली इंटरप्रिट त्यांच्यामध्ये होत नाही. जसं बघा, फॉर एक्झाम्पल टायगर. टायगर म्हणजे काय, वाघ. लेपर्ड म्हणजे काय, बिबट्या. आणि लायन म्हणजे काय, तर सिंह. तर हे तिघही एकाच जीनसचे मेंबर आहेत, दॅट इज द पॅन्थेरा. हे पॅन्थेरा जीनस आहे. मग पॅन्थेरा जीनसचे जरी 3 वेगवेगळ्या स्पेसिस असल्या तर ते एकमेकांमध्ये इंटरप्रिट नाही करू शकत. म्हणजे टायगर लेपर्ड सोबत नाही करू शकत किंवा टायगर लायन सोबत नाही करू शकत, नॅचरली नाही होत. सो अनदर एक्झाम्पल ऑफ जीनस सोलॅनम. आता दुसरे एक प्लांट मध्ये जीनस घेऊ, सोलॅनम. सोलॅनम मध्ये सोलॅनम मेलंजना म्हणजे ब्रिंजल येतं, सोलॅनम ट्युबरोजम म्हणजे पोटॅटो येतं. मग ब्रिंजल आणि पोटॅटो हे दोनही वेगवेगळ्या स्पेसीज आहे, मात्र ते बिलॉंग करतात सेम जीनसली, सोलॅनम जीनस. मग त्यांच्यामध्ये आपण इंटरप्रिटिंग करू शकतो का, तर नाही करू शकत. ओके, म्हणजे जीनस एक अशी कॅटेगरी आहे की ज्यामध्ये दोन इंडिव्हिज्युअलचं इंटरब्रीडिंग केलं जाऊ शकत नाही. नेक्स्ट आहे दॅट इज द फॅमिली. सो इट इज वन ऑफ द मेजर हायरकियल टॅक्झॉनॉमिक रँक. ती खूप मोठी आहे, म्हणजे जीनसचा जिथे ग्रुप होतो तर त्याला फॅमिली म्हटले. सो अ फॅमिली रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जेनेरा. सो जेनेरा लाईक हिबिस्कस, गॉसिपियम, सीडा, बॉम्बेक्स, हे सगळे जे जीनस आहे तर त्यांना एकत्रितपणे एका फॅमिलीमध्ये ठेवलं जातं, दॅट इज द फॅमिली माल्वेस. आता हिबिस्कस म्हणजे जास्वंद, गॉसिपियम म्हणजे कापूस. ओके, तसे वेगवेगळे आहेत. तसंच कॅट बिलॉंग टू द फॅमिली ऑफ लेपर्ड, टायगर, लायन. एकाच फॅमिलीचे मेंबर आहे कॅट असेल.
कॅट म्हणजे काय, मांजर. ओके, लेपर्ड असेल, बिबट्या असेल, टायगर असेल, म्हणजे वाघ असेल, इवन सिंह असेल, तर हे सगळे एकाच फॅमिलीचे मेंबर आहे. आपण म्हणतोच ना की वाघाची मावशी मांजर. मग मावशी का, कारण एकाच फॅमिलीचे मेंबर आहे. सो फॅमिली फिलिडी, ही फॅमिली फिलिडीचे मेंबर आहेत. सो हाऊ एव्हर डॉग बिलॉंग टू डिफरंट फॅमिली. डॉग मात्र त्या फॅमिली मधला येत नाही. डॉगची फॅमिली आहे कॅनेडी. डॉगची फॅमिली कुठली आहे, कॅनेडी. याच्यावरती क्वेश्चन आला होता नीट मध्ये. ओके, त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बरेच लोक म्हणतील की सर नीटचे प्रश्न तर फक्त एनसीआरटी मधून येतात, तुम्ही स्टेट बोर्डचे कसे सांगताय. अरे बाळांनो, एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड 85 to 90% सेम आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही स्टेट बोर्डचा अभ्यास करून नीट नाही देऊ शकत. अरे बाळांनो, असं काहीही नसतं. स्टेट बोर्ड मध्ये सगळं कंटेंट आहे जेवढं तुमचं एनसीआरटी मध्ये आहे. इव्हन एनसीआरटी पेक्षा जास्त कंटेंट स्टेट बोर्ड मध्ये आहे. ओके, सो नेक्स्ट आहे कोहार्ट, किंवा त्यालाच म्हटलं जातं ऑर्डर. कोहार्ट और ऑर्डर. सो इट इज अ टॅक्झॉनॉमिक रँक in the classification of organism and recognized by the nomenclature code. So an order is a group of closely related families. आता जिथे closely related फॅमिलीचा ग्रुप असेल तर त्याला म्हटलं जातं ऑर्डर. सो ऑर्डर thus is a step of higher to family in the taxonomic hierarchy. फॅमिलीच्या वरती काय असेल, ऑर्डर असेल. सो मेंबर्स belonging to same order but different families may show a very few dissimilarities. जे एकाच ऑर्डरचे मेंबर आहेत मात्र डिफरंट फॅमिलीचे मेंबर आहेत, तर असे जे मेंबर आहेत तर त्यांच्यामध्ये खूप कमी डिसिमिलॅरिटीज वाटतात. जसं की फॅमिली पॅपेलोसी, पॅपॅव्हरसी, ब्रासिकेसी, कॅपेडिएसी या ज्या फॅमिलीत, तर त्या एकाच ग्रुपला, एकाच ऑर्डरला बिलॉंग करतात. दॅट इज द ऑर्डर परायटल्स. का, कारण यांच्या सगळ्यांमध्ये परायटल प्लासेंटेशन आहे. परायटल प्लासेंटेशन काय हे तर आपण पुढे शिकूया मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये, त्याच्यामुळे आताच टेन्शन घेऊ नका. पण आता एवढं लक्षात ठेवा की हे तीनही फॅमिली, पॅपेव्हरेसी असेल, ब्रासिकेसी असेल, कॅपेडिएसी असेल, तर या तीनही फॅमिली परायटल्स ऑर्डरला बिलॉंग करतात. सो फॅमिली ऑफ डॉग, कॅट, दोज आर डिफरंट. ओके, डॉग आणि कॅट डिफरंट फॅमिलीचे मेंबर आहेत, आपण मगाशीच बघितले. मात्र हे दोनही मेंबर एका सेम ऑर्डरला बिलॉंग करतात, दॅट इज द कार्निव्होर. एकाच ग्रुपला बिलॉंग करतात, दॅट इज द कार्निव्होर. त्याच्यानंतर पुढचा जो काही टॅक्सॉनॉमिकल हायरार्कीचा ग्रुप आहे दॅट इज द क्लास. नेक्स्ट आहे क्लास. सो द क्लास इज द डिस्टिंक्ट टॅक्सॉनॉमिक रँक ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हॅव्हिंग इट्स ओन डिस्टिंक्टिव्ह नेम. परत एक ग्रुप, ऑर्डरचा ग्रुप. इथे काय होईल, सो इट इज अ ग्रुप हायर टॅक्सॉनॉमिक रँक दॅन ऑर्डर, ऑर्डरच्या वरती असेल. सो क्लास इज अ असेंबल्ज ऑफ क्लोज रिलेटेड अलाइड ऑर्डर. काय, क्लोजली रिलेटेड काय असेल, ऑर्डर असेल. जसं की कार्निव्होरा आणि प्रायमेट्स हे दोनही ऑर्डर जे आहे तर त्या जवळच्या, मग यांना एकाच क्लासमध्ये टाकलं, दॅट इज द क्लास मॅमेलिया. ज्या क्लोजली रिलेटेड क्लास असेल त्यांचा ग्रुप म्हणजे काय, जे क्लोजली रिलेटेड ऑर्डर असेल तर त्यांचा ग्रुप म्हणजे काय, क्लास. दस मंकी, गोरिलाज, गिबॉन्स अँड डॉग, कॅट, टायगर सगळ्यांना कशामध्ये टाकलं. ठीक आहे, जसं की मंकी, गिबॉन, त्याचे गोरिला जो आहे तर तो प्रायमेट्स मध्ये टाकलं, डॉग, कॅट, टायगर यांना कार्निव्होरा मध्ये टाकलं. ओके, हे सगळे जे ऑर्डर आहे तर त्यांना एकाच सेम क्लासमध्ये टाकलं, दॅट इज द मॅमली. एकाच मॅमलिया ग्रुपमध्ये टाकलं. त्याच्यानंतर पुढचा त्याच्याही म्हणजे ग्रुप ऑफ क्लास, त्याला म्हटलं तर डिव्हिजन ऑर फायलम. कारण प्लांट असेल तर डिव्हिजन, अॅनिमल असेल तर फायलम. सो द डिव्हिजन इज अ कॅटेगरी कंपोज ऑफ क्लोजली रिलेटेड क्लासेस. डिव्हिजन जे आहे तर ते काय म्हटलं जातं, क्लोजली रिलेटेड क्लासेस. जसं की डिव्हिजन अँजिओस्पर्मी. डिव्हिजन अँजिओस्पर्मी इन्क्लूड टू क्लासेस, डायकॉटिलडॉन अँड मोनोकॉटिलडॉन. मोनोकॉट आणि डायकॉटला एकत्रितपणे टाकलं अँजिओस्पर्मी मध्ये. सो इन अॅनिमल
classification, division is a sub unit of category, that is the phylum. ओके ओके, त्याच्यामध्ये काय जनरली अॅनिमल मध्ये जर असेल तर ग्रुप ऑफ क्लासला म्हटलं जातं फाईल. त्याच्यानंतर पुढे आहे बघा सब किंगडम. तर सब आलं ना, सब म्हणजे काय तर फॅकल्टेटिव्ह कॅटेगरी. जर सब नाही आलं फक्त किंगडम आलं असतं तर कंपल्सरी कॅटेगरी झाली असती. सो डिफरंट डिव्हिजन हॅव्हिंग सम सिमिलॅरिटीज फ्रॉम सब किंगडम. द डिव्हिजन अँजिओस्पर्मी अँड डिव्हिजन जिम्नोस्पर्मी. बघा अँजिओस्पर्मी आणि जिम्नोस्पर्मी दोन्ही पण काय करतात, सीड प्रोड्यूस करतात. सो इट विल बी द in the subkingdom, that is the phanerogams or spermatophyte. त्याच्या नावात spermatophyte. Sperma means seed, phyta means plant. So seed bearing plant known as a spermatophyte. त्याला सब किंगडम म्हटलं. त्याच्यानंतर सब किंगडमचा जिथे ग्रुप होतो त्याला म्हटलं जातं किंगडम. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, इट इज द हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. हे लक्षात ठेवा, हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. नीटला क्वेश्चन आलेला होता इथे. हायेस्ट टॅक्झॉनॉमिकल हायरार्की कुठली आहे, दॅट इज द किंगडम. So different type of subkingdom, like a subkingdom phanerogams, subkingdom cryptogams. यांना एकत्रितपणे टाकलं प्लांट किंगडम और किंगडम प्लांटिंग. कशामध्ये टाकलं एकत्रितपणे, किंगडम प्लांटिंग मध्ये टाकलं. सो विच इन्क्लूड ऑल द प्लांट्स while all animals are included in kingdom Animalia. म्हणजे जेवढे काही अॅनिमल आहेत तर त्या सगळ्यांना एकत्रित टाकलं भेटायचं किंगडम Animalia मध्ये. सो द taxonomic categories we have considered so far are broad categories. So scientists have added subcategories to these in order to place organism in more scientific or precise manner. सबकॅटेगरी कशासाठी केली तर एकदम डिफरन्सिएशन त्याच्यामध्ये प्रॉपर करण्यासाठी, प्रिसाइज मॅनरनी ते किंवा सायंटिफिकली ते करण्यासाठी. So you will observe that as we go higher in taxonomical ladder, number of common characters features go on decreasing. जसं जसं तुम्ही हायर कॅटेगरी मध्ये जाल तसं तसं सेम फीचर जे आहेत तर ते कमी होत जातात, डिसिमिलरिटीज जे आहेत तर त्या वाढत जातात. So few are comprising two organisms that are related to each other only at division or phylum level. So their classification may become difficult. सो जेव्हा दोन ऑर्गॅनिझम रिलेटेड स्पेसिस असेल मात्र ते डिव्हिजन किंवा फायलम लेवलला जर असेल तर त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. ओके, क्लासिफिकेशन बद्दल तर बघितलं. नॉमेनक्लेचर काय? ओके, नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर. सो नॉमेनक्लेचर म्हणजे नाव द्यायचं. सो नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर म्हणजे काय तर नाव द्यायचं. ओके, बघा नावं ठेवणाऱ्याला सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो एनी ऑब्जेक्ट दॅट बिकम नोन टू ह्युमन इंटेलिजन्स must process a name which may not be possible or convenient to describe it. So order to communicate order idea about it. सो कुठलीही एखादी अननोन गोष्ट आहे ज्याला आपण नाव ठेवण्याची गरज नाही, पण जी कुठलीही नोन गोष्ट आहे जी माहिती आहे आपल्याला त्याला काहीतरी नाव देणे. जसं की फॉर एक्झाम्पल हा काय पेन आहे किंवा स्टायलस, हा काय माईक आहे किंवा हा शर्ट आहे. पण जर मला माहितीच नाही, मी म्हटलं अंगात घालायचं, काय करणार आहे, ते बनियल आहे की शर्ट आहे की टी शर्ट आहे की कोट आहे की अजून काहीतरी आहे, जे अंगात घालायचं म्हणजे नक्की काय. तर आपण प्रत्येकाला काय दिले, नाव दिलं. मग नाव ठेवणं खूप महत्वाचं असतं. सो द आर्ट ऑफ नेमिंग ऑब्जेक्ट इज इन फॅक्ट अ सायन्स कॉल्ड एज अ नॉमेनक्लेचर. म्हणजे नावं जी असतात तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एक पर्टिक्युलर नाव देणं खूप गरजेचं असतं. मग ते नावं दोन प्रकारचे असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये मी सपोज एखाद्या प्लांटला नाव दिलं, जसं की फॉर एक्झाम्पल बटाटा. पण मी बटाट्यावरती रिसर्च केला आणि मला रिसर्च करण्यासाठी एखाद्या फॉरेन सायंटिस्टची खूप मदत आहे, कारण तो तिला त्या बटाट्यामधला एक्सपर्ट आहे. आणि मी जर सपोज एखाद्या युएसच्या सायंटिस्टला म्हटलं की मी बटाट्यावरती रिसर्च करतोय आणि मला तुम्ही मदत करा,
त्याला काय माहिती बटाटा काय? त्याला कदाचित इंग्लिश नेम माहिती असेल पोटॅटो. पण कदाचित सपोज मी चायनाच्या सायंटिस्टला म्हटलं, चायनामध्ये तर इंग्लिश जास्त चालत नाही, मग मी त्याला म्हटलं बटाटा किंवा पोटॅटो, त्याला नाही माहिती. सो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं नाव असेल. मग हे काय प्रॉब्लेम आहे, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पूर्ण वर्ल्ड मध्ये एक अशी सिस्टीम बनवली जी कॉमन असेल, आणि त्यालाच म्हटलं आता सायंटिफिक नेम. मग दोन प्रकारचे नावं असतात नाव देताना. एक असतं व्हर्नॅक्युलर नेम किंवा लोकल नेम किंवा कॉमन नेम, आणि दुसरं असतं सायंटिफिक नेम. मग पहिल्यांदा डिस्कस करूया आपण व्हर्नॅक्युलर ऑर लोकल नेम ऑर कॉमन नेम. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, वाईडली डिस्ट्रीब्युटेड ऑर्गॅनिझम हॅव अ लार्ज नंबर ऑफ कॉमन नेम्स. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बटाटा म्हणतो, युपी मध्ये कदाचित आलू म्हणत असतील, चायनामध्ये अजून वेगळं काहीतरी नाव असेल, पाकिस्तानमध्ये अजून काहीतरी नाव असेल, युएस मध्ये वेगळं नाव असेल, युके मध्ये वेगळं नाव असेल. म्हणजे जसा एरिया चेंज होतो तसं नाव सुद्धा चेंज होतं. सो फॅन्सी ज्याचं सायंटिफिक नेम आहे व्हॅओला ट्रायकलर, grown in most European and American garden, has about 50 different common English names in a multilingual country. Like India, almost all useful plants have local name which differ from language to language and even from dialect to dialect. काय होतं बघा, इंडियामध्ये तर आपण म्हणतो की प्रत्येक 50 किलोमीटर वरती भाषा चेंज होते. मग प्रत्येक भाषेमध्ये तर वेगळं नाव असेल ना, कसं करणार? जसं की फॉर एक्झाम्पल ऍज इन आयुर्वेदा मँगो, मँगो म्हणजे आंबा, मराठीमध्ये त्याला आंबा म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला मँगो म्हणतात, सायंटिफिक नेम आहे त्याचा मँगेफेरा इंडिका. सो इज नोन ओव्हर द 50 डिफरंट नेम ऑल इन द संस्कृत लँग्वेज. संस्कृत लँग्वेज मध्ये 50 वेगळे नाव आहेत. मग आता मला सांगा, जर वेगळे वेगळे नावं जर सगळ्याला माहित असेल तर ते सगळे एकच असतं असं कसं कळणार आहे? सो हेन्स द कॉमन नेम ऑब्वियसली हॅव लिमिटेड युजेस, बट फॉर युनिव्हर्सल ऍप्लिकेशन a unique name for a particular individual is very much essential. आणि त्याच्यामुळं पूर्ण वर्ल्ड मध्ये एकच नाव असणं गरजेचं आहे, आणि म्हणून मग सायंटिफिक नेम तयार झाले. सो सायंटिस्ट हॅव गिव्हन सायंटिफिक नेम टू all the known organism to overcome the difficulties raised by common name. कॉमन नेमच्या खूप साऱ्या डिफिकल्टीज येतात, मग त्याच्यासाठी त्याला सायंटिफिक नावं दिले, सायंटिफिक नेम दिले. सो दीज आर सायंटिफिक दस प्रोव्हाइड मीन्स फॉर इंटरनॅशनल कम्युनिकेशन. आता सगळीकडे कॉमन दिलं पाहिजे, पण जर सपोज मी मराठीचं नाव आहे आणि जे दिलं सगळ्याला वर्ल्ड वाईड, बाकीचे ऍक्सेप्ट करतील का? कारण ते म्हणतील तुम्ही मराठीच का दिलं, हिंदी का नाही दिलं? जे इंग्लिश लोक असतील ते म्हणतील इंग्लिश का नाही दिलं? जे पोर्तुगीज असेल ते म्हणजे पोर्तुगीज लँग्वेज मध्ये का नाही दिलं? आपल्याकडे कर्नाटकचं म्हणतील कन्नड लँग्वेज मध्ये का नाही दिलं? म्हणजे खूप सारा गोंधळ होईल. मग याचं सोल्युशन काढण्यासाठी काय केलं? कार्ल लिनॅस या सायंटिस्टनी अशी लँग्वेज शोधली की जी लँग्वेज आहे, मात्र आता कोणाची प्रायमरी लँग्वेज नाहीये, जिला डेड लँग्वेज म्हटलं जातं, दॅट इज द ग्रीक लँग्वेज किंवा लॅटिन लँग्वेज. ही लॅटिन लँग्वेज जी आहे तर ती डेड आहे, म्हणजे आता सध्या कुणाची ती प्रायमरी लँग्वेज नाहीये. मग कार्ल लिनॅसने म्हटलं आपण ही लँग्वेज चूज करू, आणि कार्ल लिनॅसनी तयार केली बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. काय दिलं? बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. कोणी केली होती? कार्ल लिनॅसने. ऍक्च्युली कार्ल लिनॅसने स्वतःच नाव अगोदर चेंज केलं. कार्ल लिनॅसचं नाव होतं कार्ल ओन लिनी, मात्र त्यांनी स्वतःचं नाव चेंज केलं, नाव केलं कार्ल लिनॅस. 3 नावाचं 2 नाव केलं का? कारण बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. सो वेअर सायंटिफिक नेम कन्सिस्ट ऑफ 2 इपिथेट, 2 नावं दिले, 2 पार्ट मध्ये दिले. काय हे जे काही दिलं तर त्यांनी त्याच्या बुकमध्ये स्पेसीज प्लांटॅरम मध्ये सांगितलं, त्याच्यावरती क्वेश्चन आलेला. ओके, सो he introduced this system in his book that is the Species Plantarum, so published in 1753. आता त्याच्यावरून पुढे एक संस्था तयार झाली, दॅट इज द इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर, दॅट इज ICBN, हॅज बीन सेट अप द कन्फर्म द सायंटिफिक नेम. आणि हे जे ICBN काय करतं, तर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर तुम्ही नाव दिले नवीन, जो अननोन होता आतापर्यंत पण आता नोंद झाला, तर मग त्याला काय केलं जातं, तर त्याला कन्फर्म करायचं काम हे ICBN करतं. पण बिफोर 2011
The code which was set up to confirm scientific name was ICBN, means International Code of Botanical Nomenclature. Recently, जेव्हा एक्स इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेस ची जेव्हा एक सिम्पोजियम झालं, तर तेव्हा जसं की कुठे झालं होतं हे, तर सेन्झेन चायनामध्ये झालं होतं जुलै 2017 मध्ये. आणि यांनी याचं नावच चेंज करून टाकलं. त्याला म्हटलं तर दिस कोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिन्झेन कोड. आणि यांनी काय केलं, ओल्ड आयसीबीएनचं नाव जे आहे तर ते चेंज केलं ना, आता नाव दिलं त्याचं ICNAFP. ICNAFP. दॅट मीन्स इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर फॉर अल्गी, फंजाय अँड प्लांट्स. काय नाव केलं, इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ फॉर अल्गी, फंजाय अँड प्लांट्स. So this code was published 26 June 2018. आता मात्र ICBN राहिला नाही, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर राहिलं नाही, तर त्याचं नाव झालं आता ICNAFP. दॅट मीन्स द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर फॉर अल्गी, फंजाय अँड प्लांट्स. ओके, हे लक्षात ठेवा. हे मात्र एनसीईआरटी मध्ये सुद्धा दिलेलं नाही अजून, पण तुम्हाला इथे दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिकडे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम, द सायंटिफिक नेम ऑफ सनफ्लावर, सनफ्लावरचा सायंटिफिक नेम आहे हेलियांथस अॅनस. आता हेलियांथस जो आहे तर तो झाला जीनस, आणि अॅनस जो आहे तर तो झाला स्पेसीज. हिअर हेलियांथस इंडिकेट नेम ऑफ द जीनस, दॅट इज द जेनेरिक एपिथेट, and second word anus denote as the same name of species. आता बघा याच्यामध्ये काय आहे, तर पहिली गोष्ट तर लॅटिन लँग्वेज वापरलेली आहे. दुसरी गोष्ट हेलियांथसचा H कॅपिटल आहे, अॅनसचा स्पेसीसचा जो काय अॅनस आहे तर त्याचं ए जो आहे तर तो स्मॉल आहे. म्हणजे काय, तर जीनसचा फर्स्ट लेटर कॅपिटल असावा, स्पेसीसचा फर्स्ट लेटर स्मॉल असावा. जर रायटिंग फॉर्मॅट मध्ये असेल तर दोन्हीच्या खाली सेपरेट अंडरलाईन असावी. टायपिंगच्या फॉर्मॅट मध्ये असेल तर इटालिक मध्ये पाहिजे. बघा इथे रूल्स दिलेले आहेत. काय रूल्स दिलेले आहेत बघा, इथे रूल्स दिलेले आहेत. पहिला रूल्स आहे, लॅटिन किंवा ग्रीक वर्ड असावा. नेम ऑफ ऑर्गॅनिझम कंपोज ऑफ 2 लॅटिन ग्रीक वर्ड. लॅटिन किंवा ग्रीक का, कारण ही डेड लँग्वेज, जगामध्ये कोणाची प्रायमरी लँग्वेज नाही. त्याच्यानंतर जेनेरिक एपिथेट इज अ सिंपल नाउन. इट शुड कम फर्स्ट अँड बिग विथ कॅपिटल लेटर. काय पाहिजे, पहिलं लेटर काय पाहिजे, कॅपिटल लेटर पाहिजे. त्याच्यानंतर स्पेसिफिक एपिथेट डिस्क्रिप्टिव्ह असलं तर चालेल, बट काय स्मॉल लेटरनी स्टार्ट पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सायंटिफिक एपिथेट मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली इफ हँड रिटन. सायंटिफिक नेम काय पाहिजे, अंडरलाईन केलेलं पाहिजे. कधी, जेव्हा आपण हँड रिटन केलेलं असेल. आणि इटालिक पाहिजे जेव्हा आपण प्रिंट फॉर्मॅटमध्ये असो, टायपिंग फॉर्मॅटमध्ये असेल. त्याच्यानंतर पुढचा काय रूल, द जेनेरिक अँड स्पेसिफिक एपिथेट शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर. जीनस आणि स्पेसिस दोन्हीपैकी कुठलंही नाव हे कमीत कमी 3 लेटर पेक्षा छोटं नसावं. कमीत कमी किती लेटर पाहिजे, 3 लेटर. आणि मोर दॅन 13 लेटर, मॅक्झिमम किती लेटर पाहिजे, 13 लेटर पाहिजे. म्हणजे एक वर्ड हा 13 लेटर पेक्षा मोठा नकोय आणि 3 लेटर पेक्षा छोटा नको. त्यानंतर पुढे सांगितलंय, युजली द नेम ऑफ द ऑथर हू नेम अ प्लांट or animal is also written in full or abbreviated form after scientific name. जसं की फॉर एक्झाम्पल इथे लिहिलंय मँगीफेरा इंडिका एल डॉट. एल डॉट मीन्स लिनायस, म्हणजे त्यांनी ते नाव दिलं. जे बघा अथॉरिटीला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यांनी ते नाव दिलं ऑथरला खूप महत्वाचं आहे. त्या ऑथरचं नाव लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. ओके. बघा इथे कार्ल लिनस बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कार्ल लिनस बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया. काय दिलंय बघा, कार्ल लिनस क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन 2 किंगडम बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन. 2 किंगडम तयार केले, वेदर आर मायग्रेटरी, सेडेंटरी. बट दिस ब्रॉड क्लासिफिकेशन ऍज अ किंगडम प्लांटी अँड अॅनिमल, 2 किंगडम बनवले, एक किंगडम प्लांटी बनवला, दुसरा किंगडम अॅनिमलिया बनवला, वॉज फाउंड inadequate. So it
could not classify the organism that show character of both kingdom. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंजाय, युग्लिना यांना सगळ्यांना प्लांट आणि अॅनिमल मध्ये टाकलेलं होतं. सो हेन्स टू अवॉइड कन्फ्युजन सायंटिस्ट आला ज्याचं नाव होतं R.H. विटाकर. R.H. विटाकर आणि त्यांनी एक नवीन सिस्टीम दिली क्लासिफिकेशनची, दॅट इज द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. सो दिस सिस्टीम शोज फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम टू 5 किंगडम्स. आता कुठले 5 किंगडम्स होते तर बघा, 5 किंगडम दिलेले होते. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय, किंगडम अॅनिमलिया. हे होते R.H. विटाकर. हे आपण डिटेलमध्ये बघूया एकदा. काय होती R.H. विटाकरने दिलेली 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, तर ती बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यांनी तयार केलं होतं फर्स्ट किंगडम, दॅट इज द किंगडम मोनेरा. ओके, किंगडम काय होता? मोनेरा होता. आता मोनेरा किंगडम परत डिवाइड केला फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा. ओके, प्रोटिस्टा किंगडम पासून सेपरेट केला. कशाच्या बेसवर? तर मोनेरा जो होता तर तो होता युनिसेल्युलर आणि या लाईनच्या, या बेस लाईनच्या वरती जेवढे लिहू आपण तर ते सगळे होते मल्टीसेल्युलर. पण त्याच्या असं लक्षात आलं की काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे आहेत की जे मल्टीसेल्युलर आहेत मात्र युकॅरियोटिक आहे. मग त्यांनी परत एक बेसलाईन आखली आणि या बेसलाईनच्या खाली सगळे प्रोकॅरियोट्स आणि या लाईनच्या वरती सगळे युकॅरियोट्स. मग याच्यावरती परत त्याच्या असं लक्षात आलं की काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे तर ते होते याच्यापासून निघालेले असे जे या लाईनच्या वरती होते, युकॅरियोटिक होते. त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्यासाठी क्लोरोफिल होतं, जे ऑटोट्रॉपिक नेचरचे होते, त्याला म्हटलं त्यांनी प्लांटी. दुसरा ग्रुप होता जो नॉन क्लोरोफिलस होता, हेट्रोट्रॉपिक होता आणि त्याची सेल वॉल जी आहे तर ती कायटिन पासून बनलेली होती. प्लांटीची सेल वॉल जी आहे तर ती सेल्युलोज पासून बनलेली. मग त्याला त्यांनी नाव दिलं फंजाय. आणि तिसरा ग्रुप बनला जो की त्याच्यामध्ये क्लोरोफिल नव्हतं आणि सेल वॉल पण नव्हती, तर तो हेट्रोट्रॉपिक नेचरचा होता. मग त्याला त्यांनी नाव दिलं अॅनिमलिया. आणि अशा पद्धतीने 5 वेगवेगळे किंगडम बनले. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाय, अॅनिमलिया. त्याला डिटेलमध्ये बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.